माता कैकेयी नसती तर आपण प्रभू श्री रामचंद्रांना देव म्हणून स्वीकारलं असतं का? आत्ताच काही दिवसांपूर्वी रामनवमीचा उत्सव झाला. प्रभू श्री रामचंद्र हे आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत आहे. तसंच रामायणातील एक ना एक प्रसंग आणि व्यक्तिरेखा देखील आपल्या सगळ्यांना मुखोद्गत आहे. पण एक व्यक्ती जी आपल्या सगळ्यांच्या स्मरणात कुभूमिकेत असते ती म्हणजे माता कैकेयी. कैकेयी राज्याची राजकन्या तर अश्वपती राजाची पुत्री, प्रचंड धाडसी, साहसी, प्रेमळ आणि युद्धकलेत पारंगत, दशरथ राजाची तिसरी पण अत्यंत प्रिय पत्नी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांवर माता कौसल्येपेक्षाही अधिक प्रेम करणारी माता. मग असं अचानक काय झालं की तिची मती फिरली? हो, म्हणजे मंथरा तर होतीच. एके ठिकाणी माझं असंही वाचनात आलंय की मंथरा जरी दासी होती तरी ती एक तरबेज राजकारणी होती, म्हणून तिने तिची खेळी खेळली. पण मला नाही वाटत की माता कैकेयी एवढ्या कच्च्या कानाची असेल, नाही का? म्हणजे बघा, तिची जी 2 वचने राखीव होती ती अनेक प्रसंगामध्ये तिच्या उभ्या आयुष्यात कधीही मागू शकली असती. तिच्या अशा मागणीने भरत बंड पुकारेल हेही ती जाणून होती. राजा दशरथ पुत्रवियोग सहन करू शकणार नाही हेही तिला माहीत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातेने एकदा सिंहासन भरताला दे म्हटल्यावर मर्यादा पुरुषोत्तम रामाने नाही म्हणणं केवळ अशक्यच. बरं, वचनात तिने भरताला राज्य मागितलं आणि दुसरं वचन ती काहीही मागू शकली असती, मग वनवासच का? आपण सगळे जाणतो करता करविता तोच आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. पण जर रामचंद्रांना राज्य मिळालं असतं तर प्रभू श्री रामचंद्रांची कथा अयोध्येच्या राजमहालापासून सुरू होऊन तिथेच संपली असती. मग केवळ शबरी, अहिल्या यांचा उद्धार कसा झाला असता? आणि ते एक उत्तम राजा म्हणून नक्कीच ओळखले गेले असते, पण त्यांना देवत्व मिळालं असतं का? ज्यासाठी त्यांनी अवतार घेतला ते संपूर्ण कार्य अपूर्ण राहिलं असतं. श्रावणबाळच्या आईवडिलांचा श्राप खोटा ठरला असता. अनेक प्रसंगच घडले नसते, व्यक्तीही भेटल्या नसत्या. म्हणून प्रभू रामचंद्रांना वनवासात जाणं भागच होतं. पण आता हे कठीण कार्य करणार कोण? राजा दशरथ आणि माता कौसल्या यांच्याकडून तर हे कार्य होणं अशक्यच. माता सुमित्रा ही शांत आणि प्रेमळ स्वभावाची, त्यामुळे त्यांच्याकडूनही हे कार्य होणं शक्य नव्हतं. आता उरते माता कैकेयी, धाडसी, साहसी. तिच्यात लोकनिंदा आणि पुत्राचा राग सहन करण्याची ताकद होती, म्हणून तिने हे साहसी पाऊल उचलले. परंतु आपण कायम तिलाच कलुषित मनाने पाहत आलो आहोत. रामायणातील सर्वात मोठा गैरसमज मला वाटतो ते म्हणजे माता कैकेयी वाईट होती. कारण जर माता कैकेयी नसती तर मर्यादा पुरुषोत्तम राम हे मर्यादा पुरुषोत्तम झालेच नसते. म्हणूनच देवाला देवपण देणाऱ्या त्या मातेला शतशः नमन. कधी कधी ना काही लोक आपल्या आयुष्यात खलनायक म्हणून येतात, पण खरं तर तेच आपल्या आयुष्याची दिशा बदलतात. रामांसाठी ती माता कैकेयी होती. म्हणून आजही प्रश्न तोच आहे, ती खलनायिका होती की नियतीने निवडलेली एक भूमिका? विचार करा.